नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण हळदीचे बाजारभाव आजचे काय चालू आहेत मार्केटमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हळद पिकवतात आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 15 जिल्ह्यामध्ये हळद ही पिकवली जाते। परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपण शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आणि याचबरोबर आपण जर पाहायला गेलो, सध्या आपण आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या वसमत बाजार समितीमध्ये आणि वसमत बाजार समितीमध्ये आजचे बाजारभाव काय सुरू आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि एनसीटीएक्सचा आजचा बाजारभाव आहे 22,600। या बाजार समितीमध्ये एवढा भाव मिळतोय का, शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हळदीला काय भाव लागतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय हा बंडा आहे ज्याला आपण गट्टू म्हणतो। या बंड्याला 16,805 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। ही क्वालिटी तुम्ही बघू शकता। या क्वालिटीनुसार अशा प्रकारचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतर शेंग आहे, या शेंगामध्ये थोडस आपण पाहतोय थोडी लो क्वालिटीची आहे, त्यामुळे याला 16,505 रुपये बाजारभाव भेटताना आपण बघत आहोत। त्यानंतर पुन्हा बंडा आहे, याला 16,700 रुपये। हळदीची क्वालिटी आणि त्या क्वालिटीनुसार बाजारभाव आपल्याला दिसत आहेत। या कांडीला 16,955 रुपये अशा प्रकारचा बाजारभाव भेटताना आपण बघत आहोत। या ठिकाणी जास्त बाजारभाव काय चाललाय ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या कांडीला, या हळदीला 16,700 रुपयाचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी थोडी लो क्वालिटीची हळद आहे, शेंग आहे, त्याच्यामध्ये थोडा कचरा देखील सुद्धा आहे आणि थोडी चुरी प्रमाणामध्ये चुरी प्रकार आहे थोडा, त्यामुळे याला 16,000 रुपये बाजारभाव भेटताना आपण बघत आहोत। त्यानंतर 16,000 रुपये या हळदीचा बाजारभाव, या बंड्याचा 17,055 रुपये, याचा 16,700 रुपये, याचा जवळपास 18,000 रुपयाचा बाजारभाव मिळाला। आता याला 18,000 का भेटला, याची क्वालिटी थोडी चांगली आहे। मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो। हे बघा, थोडी शेंग बारीक आहे पण क्वालिटी चांगली, याच्यामध्ये चुरी नाही, चुरी थोडी कमी आहे आणि क्वालिटी देखील सुद्धा चांगली आहे, त्यामुळे याला बाजारभाव चांगला मिळताना आपण बघत आहोत। नंतर मित्रांनो, पुढे बंडा आहे, या बंड्याला 16,800 रुपये बाजारभाव भेटताना आपण बघत आहोत। हे क्वालिटी बघा आणि बाजारभाव बघू शकता। यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी टॉपची हळद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता ही हळदीची क्वालिटी तुम्ही बघू शकता, ही क्वालिटी 1 नंबर आहे, याच्यामध्ये बारीक काडी नाहीये आणि त्यानंतर माल बी चांगला आहे। याला 19,505, हे बघा मी तुम्हाला आकडा दाखवण्याचा प्रयत्न करतो, 19,505 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करावा। याच्यामध्ये या हळदीला 17,305 रुपये बाजारभाव भेटलाय। तर ही क्वालिटी तुम्ही बघू शकता। या क्वालिटीनुसार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या हळदीला बाजारभाव दिलेला आहे। त्यानंतर हा बंडा थोडाफार क्वालिटी डाऊन आहे, त्यामुळे 16,000 रुपये बाजारभाव मिळालेला बघत आहोत। 17,500 रुपये बाजारभाव याला भेटलेला आहे। त्यानंतर ही क्वालिटी तुम्ही बघू शकता। या क्वालिटीनुसार हळदीचे बाजारभाव जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर 1 नंबरची, याच्यानंतर हळद तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, ही शेंग तुम्ही बघू शकता, ही कांडी तुम्ही बघू शकता, क्वालिटी 1 नंबर आहे। क्वालिटी सुद्धा, कलर सुद्धा एक छान प्रकारे आलेला आहे आणि त्यानंतर याला 19,000 रुपयाचा बाजारभाव भेटलेला आहे। आपण सध्या आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीमध्ये आणि वसमत ही महाराष्ट्रातली हळद उत्पादक शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणून ओळखली जाते आणि त्याच बाजार समितीमध्ये आपण हळदीचे बाजारभाव शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। या बंड्याला बघा 16,800 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। ही क्वालिटी बघा, हे तुम्ही ही लाईन बघू शकता। अशा प्रकारचे बाजारभाव वसमत बाजार समितीमध्ये पाहायला मिळतात। आता शेतकऱ्यांच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। एकदम लो क्वालिटीची हळद दाखवतो आणि त्या हळदीला बाजारभाव काय भेटलाय ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, ही एकदम लो क्वालिटीची आहे, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये चुरी म्हणतो, आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये चुरी म्हणतो। आता तुमचे विदर्भ किंवा दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या याच्यातले शेतकरी बघत आहेत त्याच्यामध्ये थोडं वेगळं असतो। तर या हळदीला 14,000 रुपये, 14,000 आहे ना, 14,000 रुपये, 14,000 रुपये बाजारभाव मिळालेला आपण बघत आहोत। आता याच्यामध्ये थोडी अजून क्वालिटी चांगली आहे हळदीची, याच्यामध्ये 17,300 रुपये या हळदीला बाजारभाव मिळालाय। आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कमेंट करतात की या वसमत बाजार समितीमध्ये हळदीला बाजारभाव काय। आतापर्यंत मी जेवढे आकडे बघितले त्या आकड्यानुसार जवळपास 19,500 रुपये बाजारभाव भेटलेला पाहतोय, पण NCDX ला 22,600 रुपये बाजारभाव आहे। म्हणजे या बाजार समितीमध्ये त्या मार्केटला जे ऑनलाईन जे रेट आहे त्याच्यापेक्षा कमी बाजारभाव मिळतोय। आता हे कमी बाजारभाव काय मिळतोय, 2-3 हजार रुपयांनी शेतकऱ्याचा लॉस का होतोय, हे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी कमेंट मध्ये नक्की कळवावं। त्याच्यामध्ये बघा
अशा प्रकारचे हळदीचे रेट आहेत वसमत बाजार समितीमध्ये, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण हळदीचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न केला. आता ज्या शेतकऱ्याची हळद चांगल्या भावाने विकलेली आहे त्या शेतकऱ्याची स्वतः मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही या शेतकऱ्यांची हळद आहे. या हळदीला वसमत बाजार समिती, पुन्हा एकदा सांगतो, ही बाजार समिती आहे, हिंगोली जिल्ह्यातली वसमत तालुक्यातली बाजार समिती आहे आणि हळदीसाठी सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. आणि त्याच बाजार समितीमधले बाजारभाव आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता या हळदीला 19,000 रुपये बाजारभाव मिळाले. काका, सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमची ही हळद किती एकर होती आणि किती कट्टे झाले तुम्हाला? 6 एकर. 6 एकर. आणि किती कट्टे झाले? 180 कट्टे झाले. 180. आता या बाजार समितीमध्ये तुमच्या हळदीला 19,000 रुपयाचा बाजारभाव मिळालाय. तुम्ही या बाजारभावावर समाधानी आहेत का? नाही ना सर, आता ते डब्यामध्ये जर पाहिलं तर 21,000 22,000 रुपये भाव दाखवतो. आजचा NCDX चा बाजारभाव 22,600 रुपये आहे, पण तुमच्या हळदीला 19,000 रुपये का लागला? म्हणजे याच्यामध्ये किती हजार रुपये, 3,500 रुपये कमी बाजारभाव तुमच्या हळदीला लागला. त्यानुसार तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यावेळेस तर नाराजीच आहे ना आपली, भाव नाही लागला ना, तसं लागाव तसा लागला नाही ना. आता व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे NDX ची जो हळद असते ती एकदम उच्च दर्जाची असते, क्वालिटी चांगली असते, त्यामुळे तुमच्या हळदीला बाजारभाव कमी लागतो असं म्हणणं आहे. त्यानुसार मग आता ही हळद क्वालिटी तुमची डाऊन असल्यामुळे क्वालिटी आपली चांगली आहे ना, क्वालिटी थोडीच चांगली नाही, चांगली आहे क्वालिटी. मग बाजार का 3,500 रुपये प्रति क्विंटल कमी का लागला? तुम्हाला काय आता ते त्याच्या मनावर आहे ना, आता बीट पुकारायला ते त्याच्या मनावर राहिले, काय भाव कमी घ्यायचा का जास्त घ्यायचा, आपल्या मनावर काहीच नाही. व्यापारी व्यापारी आणि मार्केट कमिटी यांच्यावर तुम्ही खुश आहेत का, समाधानी आहेत का? खुश नाही, भाव नाही भेटला ना आपल्याला, जसा पाहिजे तसा भेटला नाही. बरं, किती रुपये भेटायला पाहिजे? कमीत कमी ते 21-22,000 आहे, तर कमीत कमी 20,000च्या पुढे भाव भेटायला पाहिजे. आता NDX ला 22,600 बाजारभाव, तुमच्या हळदीची क्वालिटी थोडीफार लो प्रमाणामध्ये असेल तर 21,000 तरी भेटायला पाहिजे. म्हणजे 2,000 रुपयाचं प्रति क्विंटल नुकसान आहे का? हो. बरं, यावरून काय सांगायचे तुम्हाला? आता काय सांगणार आहे, आम्हाला तर शेतकऱ्याला तर विकावच लागते, काही भाव काय करता इलाज नाही ना. नक्कीच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्याच्या हळदीला 19,000 रुपये बाजारभाव मिळालाय, पण शेतकरी या बाजारभावावर समाधानी नाहीत. आता तुम्ही म्हणाल की 19,000 रुपये भाव का कमी आहे का? हा भरपूर भाव आहे असं तुम्ही म्हणाल कमेंट मध्ये, परंतु शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे NCDX चा जो ऑनलाईनचा बाजारभाव आहे त्याच्यामध्ये 22,600 भाव आहे आणि इथे 19,000 रुपये, त्याच्यामुळे शेतकरी समाधानी नाही. यावरून शेतकऱ्यांच्या भावनेवरून आपल्याला कळत आहे. तर अशा प्रकारे आपण अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 850, 16,850 टक्के के 16,500 16,500 झालं. 550, 55, 100, 5 झाली. 16,600, 550, 55,700, 550, 55,800, 550, 55,900, 16,900, 16,900 टाक मधली. 16,500, 5 700, 5 800, 5 900, 5 905, 16,905. कधी बोलायचं का? 10 910. थोडं असं होतं का? 16,910. कधी बोलायचं का? 16,910 टाका. एकूण येत नाही. 16,500, 5 16,500 झाले. 790, 790, 790 टाका पटकन. 800, 800, 90, 95, 900, 17,000, 90, 17,000, 90, 95, 200, 5 90, 95, 400, 17,400, 5 17,405, 17,405 टाके की 295 डायरेक्ट 400 नाही 295 700 700 700 700 किती व्हिडिओ घेता